हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागील घटकामध्ये वाक्याचे प्रकार 5 आहेत त्याचा अभ्यास आपण केलेला आहे, परंतु आजच्या या लेसनमध्ये आपण क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे आणखीन काही प्रकार पडतात, जसे की स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य। ओके, तर मागील स्पर्धा परीक्षा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला किंवा कशा प्रकारे प्रश्न या वाक्याच्या प्रकारावर विचारले जर बघितला तर मित्रांनो जनरली 100% या घटकावरच प्रश्न विचारलेले दिसून येतात। तर आजच्या या घटकामध्ये आपण या संपूर्ण वाक्यांचा प्रकार अभ्यास करत असताना संपूर्णतः हा चॅप्टर ट्रिकी या पद्धतीने बनवलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला हा घटक अतिशय व्यवस्थितरित्या समजणार आहे आणि हा घटक कधीच विसरणार नाही। तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार बघणार आहोत। तर पहिला आहे स्वार्थी वाक्य। तर स्वार्थी वाक्य कशाला म्हणतात की ज्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून फक्त आणि फक्त काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात। तर स्वार्थी वाक्याची ट्रिक्स काय आहे? जो वाक्य फक्त काळ दर्शवतो, काळ म्हणजे कोणता, वर्तमान काळ असो, भूतकाळ असो की भविष्य काळ असो, त्याला आपण स्वार्थी वाक्य असे म्हणतात। म्हणजेच कसं की काळाचा कोणताही वाक्य जशास तसा जर आला की त्याला म्हणायचं आपण स्वार्थी वाक्य। हे स्वार्थी वाक्याची ट्रिक्स आहे। उदाहरणार्थ बघूया या ठिकाणी, मी शाळेत जातो म्हणजेच काय आहे की वर्तमान काळ आहे, म्हणून काळाचा बोध झाला, तर हा वाक्य हा स्वार्थी वाक्य आहे आपण म्हणतो। त्यानंतर बघूया आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून एखादी आज्ञा, विनंती, प्रार्थना केलेली असते त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। म्हणजे एखादी आज्ञा केली असते, मुलांनो खाली बसा, राम इकडे ये, सीता पाणी आण, अशा प्रकारचे जे वाक्य असते त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। तर आज्ञार्थी वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला जास्त काही त्रास पडणार नाही। ओके, तर यासाठी काही ट्रिक्स नाही। त्यानंतर तिसरा प्रकार बघूया, विद्यार्थी वाक्य। ज्या वाक्यातील क्रियापदाला वा वी वे असते, या ठिकाणी ट्रिक्स बनवलेले आहे मित्रांनो। ज्या वाक्यातील क्रियापदाला वा वी वे असे प्रत्यय असतात त्यांना विद्यार्थी वाक्य असे म्हणतात। तर उदाहरणार्थ बघूया, चांगला अभ्यास करावा या क्रियापदाला वा प्रत्यय लागलेला आहे म्हणून विद्यार्थी वाक्य। आणि अजून एक ट्रिक्स काय आहे की बघा मित्रांनो, विद्यार्थी वाक्य आहे, विद्यार्थीचा फर्स्ट लेटर आहे वी म्हणजे व आहे, मग वचा कोणताही अक्षर जर वाक्याच्या शेवटी असेल तर तो विद्यार्थी वाक्य असतो। ही एक ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायचा। मग कसं, चांगला अभ्यास करावा, आईने मुलाला जेवण भरवते, असे जे वा वी वे असे शब्द येतात त्याला आपण विद्यार्थी वाक्य असे म्हणायचं। त्यानंतर बघूया चौथा, संकेतार्थी वाक्य। तर संकेतार्थी वाक्य कशाला बोलतात? ज्या वाक्यामध्ये अमुक केले तर तमुक होईल असे जे दर्शवतात त्याला आपण संकेतार्थी वाक्य असे म्हणतात। जसे की त्या वाक्यामध्ये जर तर असतात, त्यानंतर जे ते असते किंवा जो तो असतो, असे जे जोडून आलेले शब्द असतात त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात। या ठिकाणी उदाहरणार्थ बघूया मित्रांनो, बघा या ठिकाणी जर अभ्यास केला तर पास होशील, म्हणजे या वाक्यात जर आणि तर आला म्हणून हा संकेतार्थी वाक्य आहे। जे चकाकते ते सारे सोने नसते, या ठिकाणी जे ते आहे, जो अभ्यास करेल तो पास होईल। म्हणून संकेतार्थी वाक्य ओळखत असताना आपल्याला जर तर, जे ते, जो तो जे शब्द असतात वाक्यात त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात। तर मित्रांनो, मी आशा करतो की क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला वाक्याचे जे 4 प्रकार आहेत ओळखण्यास अतिशय सोपं जाणार आहे। आपल्याला एकच ट्रिक्स आहे, फायनली मी सांगतो। स्वार्थी वाक्य म्हणजे तो वाक्य फक्त काळाचा असतो, फिनिश। दुसरे आज्ञार्थी वाक्य, त्या आज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त आणि फक्त आज्ञा केलेली असते। आणि तिसरा आहे विद्यार्थीचा फर्स्ट लेटर आहे व वा वी वी वे कोणताही अक्षर वाक्याच्या शेवटी म्हणजेच क्रियापदाला असेल तर तो वाक्य विद्यार्थी वाक्य असतो। आणि शेवटचं आहे संकेतार्थी वाक्य। संकेतार्थी वाक्य म्हणजेच काय की ज्या वाक्यामध्ये जर तर, जो तो, जे ते असे शब्द येतात तर त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात। तर चला भेटूया मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।